रुपये लोक 220च्या पावतीने मी गेलो गाड्यावर जाऊन जर 220च्या पावतीने जर गेलो तो 180 न खाली होतो. तसं नाही तुम्हाला 180 न घ्यायचं 180 रुपये मागितला ना तुम्ही म्हणता 200च्या वर मार्केट चालू आहे. बाकीच्या मालात आणि आपल्या मालात फरक पडला पाहिजे. मान्य करावं लागेल. खर्च चालू आहे. खर्चाचा विषय शेतकऱ्याचा संपलाय. आज शेतकरी जाम झाला तो विषय द्या सोडून. परंतु इडा येऊ नये जे चाललंय ते चांगलं नाही. ज्या विचारावं लागेल ना कोणाला कोणी विचारावं लागेल. माल नेला तर तो कमीत कमी 180 न सुद्धा क्लिअर खाली होत नाही. 180 भाव लागला का 5 जाळ्या कमी करा 4 कमी करा हे चाललंय ते सगळं बघा तुम्ही. क्या बोलती पब्लिक. हो नमस्कार वर्जे मामा. नमस्कार. काय झालं का खरेदी झाली? झाली काय भाव घेतले आज? 251 261. कुठली खरेदी चालू आहे आपली? दुबईची चालू होती का? किती कंटेनरचा माल घेतला आज? 1 कंटेनरचा माल आवरला का माल का बाकी अजून? धन्यवाद. मंडळी आता शेतकरी कुठून आले का आले का बाबा बाजार भाव मागते आपण त्यांनाच विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार दादा नाव काय तुमचं? विशाल कांगणे. तुमचं नाव? खंडू दराडे. तुमचं दादा? विलास सानप. समाधान बंडू सानप. सगळं बोकडदारावरून आले. अच्छा. मग काय कोणी काय मागितलं का नाही आज? हो मागितले ना. काय मागितलं? 51 61 मागा 200. 251. सकाळच्या बाजारभावात आताच्या बाजारभावात 40-40 रुपयाचा परिणाम दिसतो आपल्याला. काय वाटतं तुम्हाला? मागणी चांगली आहे पण मग रेंट काय वर नाही घेते एवढीच. काय वाटतं तुम्हाला मागच्या वर्षीच्या तुलनेत त्या वर्षीच्या बाजारभावात काय फरक दिसतो? यावर्षी खर्च निघाला अवघड आहे आणि एकरी खर्च तरी आम्हाला सांगितलं सकाळी एका शेतकऱ्याला म्हणजे लाख रुपयाच्या वर एकरी खर्च मागे लोकांनी 10,000-1200 मार्केट होती ना. जे पाहिजे ते मालिक ज्या दुकानात उपलब्ध नाही त्या दुकानात उपलब्ध करून मारलेले आणि जे नाही पाहिजे ते खर्च होते. 1000 रुपये 1200 रुपये मार्केट होतं का सुरुवातीला? होतं ना. मी तर माझ्या माहितीनुसार 900 किंवा 950च्या आसपास हा होतं पण तरी पण शेतकऱ्यांनी पाहिजे ते प्रयत्न केलेले. अवरेज तर नाहीचे रेटही नाहीये आणि एक आशा राहते शेतकऱ्याला अपेक्षा राहते 4-5 तरी विकल कमीत कमी 500 रुपये 600 रुपये विकला असं तर लोकांना आहे ना 2 रुपये भेटले असते खर्च जाऊन. आता मला एक सांगा आता काही गोष्टी सकाळी 200-250 माल घेतो अचानक गेली 5-50 रुपये वाढून ठेवले व्यापाऱ्यांनी. तुम्हाला काय वाटतं? असं नाही वाटत का मी दिशाभूल होती शेतकऱ्यांची? 100% होती 100% होती. आता गेटवर सांगा त्या बांगलावाले 270ची पावती द्या त्या आणि ते लोकलला खाली करेल. हा काय 20 रुपयाचा फरक आहे ते म्हणाले आम्ही एक्सपोर्ट घेतो. 10-20 रुपये ना नाही गाड्यावर पाहिजे फरक पण तसं काही नाही 5-50 नाही. पण इथं 271ची 61ची पावती देत्या तिथे गेलं 201 रुपयापासून सुरुवात करते डायरेक्ट. हो डायरेक्ट. आणि जर समजा आपण भाव तोडायला नाहीच म्हणलो काहीतरी कारण असतो काहीतरी दाखवणारच काही पण दाखवणार. लाल असेल तर कच्चा दाखवतील कच्चा लागत असला तर लाल दाखवतील. ही रियालिटी. हो दिशाभूल सरळ दिशाभूल. नक्की जाणार आम्ही नक्की जाणार. आज आम्ही IFC वाले ना नाही जाणार आम्ही त्यांनी बोलवलं आपल्याला. हो आज आपण आहे ना आता आपलं स्वतः आता व्यापारी स्वतः मध्ये आज आमच्या गाड्यावर येऊन बघा. माझ्याकडे मी 1 रुपया कमी करेल कधीतरी. आपले कुठे जातो रामेश्वर? श्रीकृष्णपूर मार्केट ऑफिसच्या पाठीमागे मालकाची आपण हरियाणा. आज काही सकाळपासून किती खरेदी केली? 200-250 रुपये भाव चालू आहे. आपण खरेदी केली तर 300-400 सकाळी होतं ते संध्याकाळचं काय आता वातावरण नाही. मार्केट अपडाऊन चालू आहे ना कधी कमी कधी जास्त. शेतकऱ्यांना अन्याय नाही व्हायला पाहिजे कारण की लोकांना काय वाटतं माहिती का की म्हणे सकाळी बाजार भाऊ एवढं कमी केला ना अचानक आता वाढाला माल सगळे घेतेच म्हणे जातोच. नाही तसं नाही राहत. आता एकंदरीत कमी पडली ना तुम्हाला काय सकाळी परवडत नव्हतं संध्याकाळी तसं नाही. घेणाऱ्यांनी सुरुवात केल्यानंतर ना जेव्हा माल घ्यायला सुरुवात केली तेव्हा 4-5 लाईन लागेल होत्या. आता थोडा माल कमी पडत चालला. प्रत्येकाने हात टाकलेला आहे म्हणजे त्याला पूर्ण करणे आता गरज आहे ना. तेव्हा घ्यावंच लागेल ते भाव 10-20 अंदाज घेता कधी 4-5 वाजेपर्यंत माल घेते नाही. माल थोडा वाढून दिला 4-5 लाईनी का मग घुसवायची शेतकऱ्यांच्या. एवढं करून पुन्हा गाड्यावर गेलं का अजून घुसवायची. त्याच्यापेक्षा तुम्ही गाड्यावर जाऊन बाईट घ्या ना आणि काकांपर्यंत जाऊ द्या. काय चाललंय आहे का कोणाला तुम्ही लक्ष जर शेतकरी किंवा काही गोष्टी नाही ते मार्केट नाही राहू शकत तो विषय नाही राहणार कारण ते इकडे सगळं आवकवर आहे. आवकवर आहे मला ते फॉल्ट आहे तसं काही विषय नाही.
ही जी काय पद्धत चालू झाली गाड्यावर जाऊन तुम्ही बोलले लोक 5-50 रुपये कमी करतात किंवा काय करतात 50-50 100-100 रुपये एवढं. एवढे नाही करायला पाहिजे तुम्हाला नाही हा, करायला. 20चा विषय वेगळा. हा, तोच मुद्दा मला काही मागायचा अडचण नाही. की 10-20 रुपयाला आपण यायला शेतकरी पण समजतो 10-20 ला. परंतु हे आता आपलं इडच चाललंय पुढे जातच नाही ना. याला जर कोणी मालकच नाही राहिलं होतं आतापर्यंत मालक तिकडे ऑफिस मध्ये इकडे कोणी लक्षच देत नाही. बरोबर आहे का? एकही चौकशी केली नाही का? काय परिस्थिती झाली व्यापारी साईडला काय बसते माल जर फॉल्टी आहे बरोबर पैसे तर 100 रुपये 50 रुपयाने कमी होते. हे माल मंडीत तर जाते मग हे कुठं फेकतात? आमच्या जाळीत 5-5 किलो माल बाजूला काढतात. 15 किलो चांगला आहे सांगा मग तो 5-5 किलो कुठं फेकतात ते तर मंडीतच पाठवतात पुढं. हा हे करायला पाहिजे. सगळं बरं का सगळं पॅक होऊन जात हे फक्त नाटक आहे यांची हा. किलो 2 किलो खराब निघाला तर तो विषय वेगळा आहे. बरोबर 5-5 किलो एका जाळीत ते सुरुवातीला माल दाखवतात. व्यापाऱ्याला वाईट म्हणणार असंही पण नाही कारण व्यापारी आला तर शेतकरी जागणार आहे पण त्याच्या आडून बरेच व्यापारी हे दिशाभूल करून राहिले किंवा चांगल्या मालाला नाव ठेवून राहिले. परंतु हा विषय दररोजचा इथंच चाललाय. याला पुढे पाठवा काकांपर्यंत जाऊ द्या इकडे जाऊ द्या साहेबांपर्यंत. काय चाललंय आता ते एक जाऊ द्या. आता एकदम एक हो ऐका ना आता बरं आता मी काय म्हणतो तुम्हाला सगळे शेतकरी इथं आहे. आता मला एक सांगा एक छोटाच एक कारण आहे एक महत्वाचा मुद्दा सांगतो. आता तुम्ही सांगायचं बाकी तुमची प्रतिक्रिया द्या बरं. आता मला एक सांगा हे मार्केट कोणासाठी ओपन शेतकऱ्यांसाठी सगळे शेतकरी आपले बांधव आहे हो आहे ना मानद्या ना. आता काही लोकांचं असं म्हणणं की दादा आम्ही एक जनसेवा करतोय काय आहे, आता मला पण मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला किंवा काही गोष्टीला आहे पण आमची एक जनसेवा आहे. आमचं जेव्हा काय होणार ते तेव्हा होईल पण आम्ही काय लोकांना एक सध्या परिस्थिती मांडतो आम्ही बरोबर. आता काय म्हणताय बाबा तुमचा व्हिडिओ बघून बाकीचे लोक काय लांबचे येतं का काय येतं काय त्याच्यामुळे आमच्या मार्केटवर परिणाम हे मार्केट तर आपण शेतकऱ्यांसाठी खोललंय ते तेव्हा लोकांनी पण यायला नको का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नाही तुम्ही मला सांगा बोलू नका काय नका आम्ही ते पण करू. ही गोष्ट एकावर सांगा शेतकऱ्यांची मुलाखत घेतली व्यापाऱ्यांची घेतली तशीच तुम्ही डायरेक्टर कंपनीची आणि गाड्यावर जाऊन द्या किती कमी होता पैसे हे घ्या भरपूर गाड्यांवर. दहावी ट्रिप ज्या गाड्यावर आम्ही खाली जातो ना खाली करायला इकडे जो भाव भेटून त्याच भावात खाली करीत. व्यापाऱ्यांचं पण असं बाकीच्या व्यापाऱ्याचं कामार नाही असं. जर समजा इकडे 280 ची पावती दिली तिकडे 200 रुपये खाली करू राहिले 40 रुपये कमी होतं डायरेक्ट खाली करायचा रेट जर दिला ना तर कोणी जाती नाही. त्यांना काय वाटतं बाकीच्या पण व्यापारी आपले नाही हे पर्याय तुमचा आहे. आता जर आम्ही बोललोय ना तुम्हाला माल घ्यायचंय ना आता घ्या खाली करायचा रेट घ्या चाल गाड्यावर लावून दाखवा. माझं लोकांचं काम नाही माझं आहे एक्सपोर्टचं बरं का ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट ऐकून घ्या. मी करतो एका रेट घेऊन एकच खाली करतो चला. नाही खाली करणार आहे अशी. आम्ही हजारच्या मार्केटमध्ये स्वतः असायचे. खाली करायच्या रेट मध्ये का शेतकरी जाते नाही? ऐका आता 250 रुपयाचं लोकल चालू आहे. तुम्ही जर 200 नाही तर 200 रुपये लोकल चालू आहे 250 रुपये लोकल 220च्या पावतीने मी गेलो गाड्यावर जाऊन जर 220च्या पावतीने जर गेलो तो 180 खालीच होतो. तसं नाही तसं तुम्हाला 180 घ्यायचं इकडे 180 रुपये मागितला ना तुम्ही म्हणता नाही 200च्या वर मार्केट चालू आहे बाकीच्या मालात आणि आपल्या मालात फरक पडला पाहिजे. हा मान्य ऐकून घ्या हो. हे मान्य करावं शेतकरी लागेल. का ऐकते नाही गाड्यावर जाऊन 50 रुपये उडी त्या म्हणून शेतकरी जाते प्रत्येक जण नाहीये तसं. प्रत्येक जण नाहीये. हे बरोबर आहे. प्रत्येक जण नाहीये. 15 दिवसापूर्वी मी तांबाटे निवड मंडळी ऐका आपण टमाटे विकायला आलो शेतकरी बांधव माल खरेदी करायला आले हे खेळमेळीचं वातावरण वादविवाद होतच राहणार आहे. वादविवाद बोलणं ज्या विचारणं शेतकऱ्यांना त्यांचा हक्कच आहे. शेतकऱ्यांचा ज्या विचारणं व्यापाऱ्यांना वयांना नक्की 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 गाड्यावर जा चालेल गाड्यावर 10-5 गाड्या फिरा आणि याला ऑफिसला जा. नक्कीच नक्की दादा हे तुमचं नाव सांगा ना. जगदीश गणोरे मी खडक सुकेण्याचा आहे. बरोबर दादाने त्यांचं एक परकट मन म्हणजे काय मत होतं ते आम्ही गाड्यांवर पण यायला तयार आहे. बरोबर आम्ही करू द्या कारण की शेतकऱ्याची बाजू जे काही वेदना आहे कारण की जे काही जे आपलं असतं ना एकरी जे राहतं ना आपलं एकरी खर्च दादाने सांगितलं आणि शेतकरी पण सांगताय ते लाखाच्या वर खर्च चालू आहे. खर्चाचा विषय शेतकऱ्याला संपलाय. शेतकरी जाम झाला तो विषय द्या सोडून. परंतु हिडा येऊ नये जे चाललंय ते चांगलं नाही.
ज्या विचारावं लागेल ना, कोणाला 220 कोणी विचारावं लागेल माणसानं माल नेला तर तो कमीत कमी 180 न सुद्धा क्लिअर खाली होत नाही ना. 180 भाव लागला का 5 जाळ्या कमी करा, 4 कमी करा, हे चाललंय. ते सगळं बघा तुम्ही. हो, अजून देतोय आम्ही. मी जिथं माल खाली गेला तिथं पैसे कमी झाले. हो ना, मी तुम्हाला आज सकाळ बरं झालं. चालेल, धन्यवाद मंडळी. आता